श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 943. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये या 44व्या दोह्याचा पूर्वार्ध अभ्यासत होतो. आपला मुख्य मुद्दा आहे वृत्त्यंतराचा. समस्त साधनांच्या आधाराने जीवाने आपलं हे चित्त शुद्ध करणं, या चित्तामध्ये कोणाच्या विषयी मत्सर न ठेवणं, आपल्या अंतरंगाला कपटापासून दूर ठेवणं आणि या स्वप्नवत असलेल्या दृश्य जगापासून आपण त्या परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग स्वतःच्या हाताने मोकळा करणं, हेच आपल्याला या वृत्त्यंतराच्या आधाराने शिकायचं आहे. आणि त्यासाठी गोस्वामीजींनी आपल्याला एक अत्यंत महत्वाचं सूत्र दिलं की सरनागत कहू जे तजही निज अनहित अनुमानी ते नर पावर पापमय तिनही बिलोकत हानी. आपल्या अंतरंगामध्ये शरणागत व्यक्तीच्या बद्दल कुठल्याही पूर्वस्मृतींच्या आधाराने त्याचा अव्हेर करू नका. त्याला क्षमा करा, त्याचा स्वीकार करा. सज्जनो, किंबहुना संत हे कधीच कोणाला सुधारण्यासाठी येत नाहीत, ते केवळ स्वीकार करण्यासाठी येतात. श्री महाराज म्हणतात ना, तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला माझं म्हटलंय. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या अंतःकरणामध्ये या आपल्या चित्त प्रवृत्तींच्या आधाराने केवळ संताला, भगवंताला शरण जाणं एवढंच तुमच्याकडून अपेक्षित आहे. मग त्या शरणागतीची व्याख्या काय? शरण जाणं म्हणजे काय? समर्थांनी तर दासबोधामध्ये वंदन भक्तीत शरणागतीला किती सोपं करून आपल्याला सांगितलंय की साधकाने अत्यंत शरणागत होऊन सत्पुरुषाला वंदन केलं, नमस्कार केला की समस्त जबाबदारी त्या सत्पुरुषाकडे लागते, त्या जीवाच्या उद्धाराची. त्यामुळे सज्जनो, शरणागती ही वंदन भक्तीपासून सुरू होते आणि चित्त प्रवृत्तीच्या निर्मळतेपर्यंत जीवाला घेऊन जाते. अशा या चित्त प्रवृत्तींचा अभ्यास आपण कालच्या टप्प्यामध्ये केला की जरी आपल्याकडून अनंत प्रकारचे अपराध झाले, परंतु जर आपण मनापासून संत सत्पुरुषाला, भगवंताला शरण गेलो, त्याला सन्मुख गेलो, तर तो भगवंत आपला स्वीकार करतो, आपला उद्धार करतो. सन्मुक्ता ही केवळ या चर्मचक्षूंच्या आधाराने भगवंताला सामोरं जाणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. आपण जसे आहोत तसे भगवंताच्या समोर व्यक्त होणं ही सन्मुक्ता आहे. त्यानुसार आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला पश्चाताप, दग्ध भाव ही सन्मुक्ता आहे. अशा या सन्मुखतेचे काही निकष भजनानंदी जीवाच्या आधाराने आपण बघितले. आज आपल्याला प्रभू रामचंद्र त्यांच्यापर्यंत येण्याचा राजमार्ग काय आहे हे सांगत आहेत. बघा, या 43व्या दोह्यापासून ज्या आपण 44व्या दोह्याच्या चौपाया वाचतोय ना, मला असं सहज वाटतं की जसं आपण दहीहंडी गावोगावी पाहायचो, आता 1-2 वर्ष तर काही प्रश्नच नाही म्हणा, परंतु त्या गोपाळ काल्याला फोडण्यासाठी जसे ते सर्व गोपाळ गडी एक एक थर रचत जातात, खाली एकदम सक्षम मुलं उभी असतात जी वजन पेलू शकतील, त्यांच्यावरती मग दुसरा थर, तिसरा, मग जेवढी उंची असेल त्यानुसार थर वाढत जातात आणि शेवटी मग एक बालगोपाळ त्या हंडीपर्यंत पोहोचतो, त्या नवनीतापर्यंत पोहोचतो. मला असं वाटतं की जर आपण या 44व्या चौपायांचा अभ्यास केला 43व्या दोह्याच्या संदर्भाने, तर जणू काही भगवंतापर्यंत जाण्याची शिडीच गोस्वामीजींनी आम्हाला दिलेली आहे.
सर्वप्रथम साधकाच्या अंतरंगामध्ये कोणाविषयी मत्सर नसणं, आलेल्या प्रत्येक जीवाचा स्वीकार करणं, आणि जरी त्याने आपलं जीवनात काही नुकसान केलं असलं तरी त्याला क्षमा करता येणं, हा पहिला थर आहे. दुसरा थर आहे तो म्हणजे आपल्या जीवनात असलेल्या अपराधांची आपल्याला जाणीव होणं, खरीखुरी जाणीव होणं. तिसरा टप्पा आहे ते म्हणजे आपल्या अंतःकरणात पश्चाताप दग्ध वृत्ती निर्माण होणं. असा पश्चाताप, असा दाह जो कोणासमोर सांगता येत नाही, बोलता येत नाही, आणि तरी देखील अंतःकरण मात्र अखंड तळमळतंय. आणि अशा तळमळीमधून जो आपल्या हृदयस्थ परमात्मा आहे, जी आपली ही सत्सत विवेक बुद्धी आहे, त्याला सन्मुख होऊन आपल्या अंतःकरणाला मोकळं करणं, हा चौथा टप्पा आहे. अशा आधाराने जीव भगवंताच्या पर्यंत जातो. या डोळ्यातून वाहणारे हे पश्चातापाचे अश्रू आमच्या चित्ताला मोकळं करू लागतात. आणि मग या प्रवासाचा अंतिम टप्पा येतो भगवंताच्या दर्शनाचा, भगवंताच्या प्राप्तीचा. आपण म्हणाल की कुठला टप्पा आहे, काय केलं पाहिजे भगवंताच्या दर्शनासाठी, काय केलं असता भगवंताची मला प्राप्ती होऊ शकते. त्यातील हे 4 टप्पे, आणि त्यातून ज्या क्षणी तुमच्या चित्ताची संपूर्ण शुद्धता होते त्याच क्षणी तो परमात्मा तुमच्या समोर प्रगटतो. हे त्याचं गुपित रहस्य आहे. तुम्ही तुमच्या अंतःकरणाची जेवढी शुद्धी कराल, जेवढी परम सरलता आपल्या हृदयाची तुम्ही तयार करू शकाल, आणि त्यामध्ये कृत्रिमता नको बरं का, ती सहजता पाहिजे. जसं एखाद्या निरागस बालकाला निरागस पण बाहेरून कुठून आणावं लागत नाही, ती त्याची स्वाभाविक वृत्ती असते. तसं हे बालमन तयार होणं, ही अंतरंगाची निरागस अशी अवस्था तयार होणं, हे समस्त साधनेचं मर्म आहे. हेच भजन आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून देतं. बघा, भजनाचा विक्षेप काय आहे? आमची बुद्धीच भजनाचा विक्षेप आहे. आमच्या अंतरंगात असलेलं या दृश्य जगाकडून, या व्यवहाराच्या आधाराने मिळवायचं सुख, यासाठी जी बुद्धी अखंड कार्यरत असते ना, ती बुद्धीच आम्हाला भजनामध्ये विक्षेप निर्माण करते. आईच्या कडेवर बसलेल्या बाळाला कुठली बुद्धीचा वापर करावा लागतो? त्याला एकच माहिती आहे की जेव्हा भूक लागेल तेव्हा आईशी गळामिठी मारून रडायला लागायचं. आपली सगळ्या गोष्टींची पूर्तता आई तेवढ्या एका गोष्टीच्या आधाराने करते. तसं सज्जनो, देईल तर माझा राम देईल, मागीन तर मी रामाकडे मागीन, या भावनेने जो जगाकडे पाठ करतो, जो आपल्या समस्त बुद्धी चातुर्याला त्यागतो, जो आपल्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारच्या स्वार्थाच्या प्राप्तीसाठी कपट करत नाही, त्याची ही अंतःकरणामध्ये चित्तशुद्धीची प्रक्रिया ही स्वाभाविकपणे होऊ लागते. आम्हाला हा समन्वय साधता येत नाही. बघा, इथं आमचं सगळं गाडं अडलेलं आहे. मला बऱ्याचदा त्या लहान मुलांचीच उदाहरणं येतात डोळ्यासमोर. बघा, एखादं लहान मुलाला एखादे नवरा बायको कुठं संध्याकाळी फिरायला जायचे म्हणून आवरतात, स्वच्छ करतात छान. आई त्याला आवरते, कपडे घालते, म्हणते जा बाबांजवळ जाऊन बस. आणि ती माऊली आपलं स्वतःच आवरायला लागते. इकडं बाबा कुठंतरी पेपर वाचतायत, टीव्ही बघतायत, त्यांचं काही मुलाकडे लक्ष नाही. तोपर्यंत मुलाने जाऊन आपल्या घरात असलेल्या कुंड्यांच्या मातीमध्ये हात घातला. नुकतंच पाणी दिलं असल्यामुळे तो चिखल होता. तो चिखल त्याने आपल्या नवीन घातलेल्या कपड्यांना पुसला, अंगाला पुसला. सगळ्या बाजूने तो मलिन होऊन हॉलमध्ये यायला, आणि त्याच वेळेला त्याची आई यायला, आणि त्याच वेळेला बाबांचं देखील लक्ष जायला. त्या मुलाची ही मलिनता पाहताच ते बाबा निश्चित ओरडतात, परंतु आई म्हणते, हो ओरडू नका, लहान आहे तो, मी परत आवरते, त्यात काय, असं म्हणून ती त्याला परत घेऊन जाते, परत त्याला आवरते, परत नवीन कपडे घालते. आणि मग बाबा म्हणतात, आता किती छान दिसतोय, आता जायचं नाही बरं का तिकडं तो. सज्जनो, आम्ही देखील असं छान भजनामध्ये स्वतःला आवरतो, जप करतो, साधना करतो, उपासना करतो, आणि मग
व्यवहाराच्या अंगाने या बुद्धीचा वापर करायला लागतो, आमचे तर्क लढवायला लागतो आणि या तर्काच्या चिखलफेकामध्ये आम्ही किती वेळा मलिन होतो हे आम्हालाच कळत नाही. परमात्मा रूपी बाप अशा मलिन झालेल्या लेकराला स्वीकारत नाही, परंतु सद्गुरू माऊली पुन्हा पुन्हा त्या बालकाला स्वच्छ करते, पुन्हा पुन्हा त्याला मलिनतेपासून दूर करते. बघा, पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी शरणागती किती सुरेख पद्धतीने आम्हाला थोडक्यात सांगितली की प्रथम भेटीमध्ये आपलं मस्तक ते श्री महाराजांच्या चरणांपासून उचलायला तयार नाहीत. महाराजांनी अनंत शास्त्रींना वारंवार विचारलं की काय पाहिजे तुम्हाला. यावरती त्यांनी तुम्ही माझी ही बुद्धी, माझी ही विद्वत्ता काढून घेतली म्हणा, तरच मी हे माझं मस्तक उचलतो. अशा पद्धतीने आम्हाला शरणागतीच्या आड येणारी गोष्ट खरी सांगितली. सज्जनो, संत हे अत्यंत बालमनाचे आहेत, अत्यंत निरागस वृत्तींचे आहेत. कारण आनंदाच्या ठिकाणी कुठल्याही तर्कांना स्थानच नाहीये आणि जे स्वाभाविक आनंदामध्ये रममाण आहेत असे संत, जे ना भूतकाळाच्या कुठल्या गोष्टीची आठवण ठेवतायत, ना भविष्याची त्यांना भ्रांत आहे, वर्तमानाच्या निजानंदामध्ये स्थिर झालेले हे संत, अशा या अवस्थेमध्ये या भगवंताची प्राप्ती आहे बर का. आम्हाला तो समन्वय साधायचा आहे साधनेतून. जसं त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये ती लहान लहान मुलं किती अवघड अवघड प्रयोग करून दाखवतात. त्या छोट्याशा बारक्या दोरीवर उभे काय राहतात, ती दोरी हलत असताना त्याच्यावर चालतात काय. तसं एका बाजूला हे दृश्य जग आणि एका बाजूला हा परमात्मा, ह्याच्यामध्ये असलेली ही अत्यंत निसरडी वाट, जी तुर्येची वाट आहे, त्या तुर्येच्या वाटेवरती हे मन स्थिरावण्याचं, या निजानंदाचा अनुभव घेत हे जीवन जगण्याचं समन्वय शास्त्र आम्हाला चित्त शुद्धी करून देते. असं चित्त ज्याचं शुद्ध होतं, जे जन्मोजन्मीच्या साधनेने प्राप्त होतं बर का. आपणच आपल्या स्वतःच्या वृत्तींचा अभ्यास केला तर आपल्या चित्ताची शुद्धता किती आहे हे आपल्याला कळून येतं. बाहेरच्या दांभिकतेने तुम्ही किती मोठे साधक आहात हे सिद्ध करण्याची यासाठी गरज नाही. अत्यंत काकुळतीने भगवंताचं भजन केल्याशिवाय चित्ताची शुद्धता होऊच शकत नाही. श्री महाराज एका आपल्या अभंगामध्ये किती काकुळतीने येऊन म्हणतात, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय मी पतित करू आता, काय मी पतित करू आता, करू आता, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत. हिरा टाकुनिया गारा देसी हाती, हिरा टाकुनिया गारा देसी हाती, तेथे माझी मती काय चाले, तेथे माझी मती काय चाले, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझ्या रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत. सोडोनिया नाम दाखविसी काम, सोडोनिया नाम
दाखविसी काम काढी माझा भ्रम राम राया, काढी माझा भ्रम राम राया, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत. दीनदास तुझ येई का कुळती, दीनदास तुझ येई का कुळती, शुद्ध करी मती राम राया, शुद्ध करी मती राम राया, काय माझा राम पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत, काय माझा रामा पाहतोसी अंत, पाहतोसी अंत, पाहतोसी अंत. गोंदवल्याची आठवण झाली. दररोज पंचपदीमध्ये भजनाचा आनंद जो तिथं नित्य चालू आहे, त्यापासून आम्ही सर्वच मंडळी खूप दुरावलेलो आहोत. श्री महाराजांचं हे भजन आपल्या नित्य उपासनेच्या पुस्तकामध्ये जी भजनं शेवटच्या टप्प्यात आहेत, त्यातील सर्वप्रथम हे भजन आहे. आणि परमार्थासाठी काय हवंय हे समर्थांच्या या ऋषितुल्य असलेल्या श्री महाराजांनी आम्हाला नेमक्या शब्दामध्ये सांगितलं की दीनदास तुझ येई का कुळती, शुद्ध करी मती रामराया. ही माझी मती, ही माझी बुद्धी, हे माझं चित्त, हे प्रभो, त्याची अशुद्धता आहे की ज्यामुळं तू माझ्या अंतःकरणामध्ये राहायला येत नाहीस रे. या शुद्ध मतीच्या आधारानेच परमात्मा आम्हाला प्राप्त होतो सज्जनो. आणि हेच गोस्वामीजी आम्हाला सांगतायत, निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. प्रभू रामचंद्र स्वतःच्या प्राप्तीचं जणू काही हे रहस्य आम्हाला सांगून टाकतात. तुम्ही किती साधन करता, किती उपासना करता, किती जप तप व्रत वैकल्य जे काही तुम्ही करत असाल, त्या आधाराने तुम्ही तुमच्या अंतःकरणातल्या चित्त प्रवृत्तींना मोजा. स्वतःच्या स्वार्थासाठी या चित्त प्रवृत्ती किती अजूनही प्रेरित होत आहेत. दुसऱ्याच्या दुःखामध्ये हे अंतःकरण किती द्रवतंय. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपणच आपल्या अंतःकरणाचा करावा. चित्त प्रवृत्ती या अत्यंत सूक्ष्म असतात आणि त्यामुळे त्या आपल्याला बहुतांश वेळेला धोका देतात. आम्हाला असं वाटतं की माझं चित्त तर शुद्ध आहे, परंतु वेळ प्रसंगी त्याच दडलेल्या आमच्या चित्तातल्या या प्रवृत्ती अचानक उफाळून आमच्या अंतःकरणामध्ये येतात, आम्हाला त्यांचं दर्शन दाखवतात. आणि त्यामुळं एकच गोष्ट आपल्या हातात आहे, अत्यंत काकुळतीने आपण भगवंताचं भजन करावं. भगवंताचं अत्यंत मनापासून केलेलं भजन हेच चित्ताची मशागत आहे. हे भजनच तुमच्या या चित्त प्रवृत्तींमधून नको असलेले तण बाजूला काढून टाकेल. हे भजनच तुमच्या डोळ्यांमधून अश्रुरूपाने वाहू लागेल. हे भजनच तुमचा कंठ दाटून आणेल, तुमच्या हृदयामध्ये भगवंतासाठी प्रेम निर्माण करेल. तो भगवंत तुमच्या भजनामध्ये डोलू लागेल, त्याच्या प्रेमाने तुम्हाला नाऊ घालू लागेल. हे सगळं काही होतं हे या भगवंताच्या भजनाने होतं. त्या भजनातून इतर काही साधायचं नाही. शुद्ध करी मती रामराया, माझी बुद्धी शुद्ध कर रामा, माझं चित्त शुद्ध कर. अनंत जन्मांचं हे साठलेले पापाचे डोंगर, या चित्त प्रवृत्ती हे माझ्या साधनेच्या आधाराने मी कदापि देखील माझ्या अंतःकरणातून दूर करू शकणार नाही. तुझी कृपा झाली हे प्रभो, हे दया सिंधो.
तर कदाचित हे चित्त निर्मळ होऊ शकेल. आणि ज्याचं चित्त निर्मळ झालं, निर्मल मन जन सो मोही पावा. प्रत्यक्ष भगवंताने आपण अशा निर्मळ मनाच्या लोकांच्या हृदयामध्ये वास करतो. किती संत चरित्रातली उदाहरणं डोळ्यासमोर येतात. निर्मल मन जन सो मोही पावा. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे माझे तुकामाई आहे. तो काय अधिकार होता त्या संताचा, विलक्षण. काय होतं त्यांच्याकडं? एक ते बाल मन, बस एक स्वाभाविक आनंदात राहण्याची ती स्थिती, ज्या अंतःकरणामध्ये कशाचीच अभिलाषा नाही, कशाचीच. बालकांमध्ये रमणारे तुकामाई. एकदा लहान मुलांच्या बरोबर ते आट्यापाट्या खेळू लागले नदी किनारी. मुलं मस्ती करत होते. करता करता एका मुलाचा सदरा फाटला. तो सदरा फाटताच तो रडू लागला. म्हणाला, माझ्याकडे एकच सदरा होता, तो देखील फाटला, आता मी काय घालू? तुकामाई देखील या मुलांच्या बरोबर होते. ती मुलं त्यांच्याशीच भांडू लागले. म्हणे, तुझ्यामुळे हे झालं बघ, तू नीट खेळत नाहीस, खूप मस्ती करतोस. तुकामाई म्हणाले, अरे त्यात काय म्हणे, आपण पांडुरंगाला सांगू की मला नवीन शाल दे छान. असं म्हणून हे तुकामाई खेळता खेळता एक सुंदर शाल हातातून काढतात आणि त्या मुलाच्या अंगावरती घालतात. म्हणाले, किती छान दिसते रे शाल. तो मुलगा देखील हरकून गेला. अरे बापरे, एवढी सुंदर शाल, एवढं भरजरी वस्त्र, आता याचं मी शिवू. आनंद झाला त्याला. मग सगळ्यांनी दशम्या उघडल्या. नदी किनारी सगळेजण दशम्या खाऊ लागले. सगळ्या मुलांनी भाकऱ्या आणि काय भाजी, काय वरण, जे काही असेल ते घेऊन आले होते, चटण्या. तुकामाईच्याकडे देखील 2 भाकऱ्या, त्याच्यावरती थोडस काय जे असेल ते खायला घालण्यासाठी दिलं. खाता खाता तुकामाईला कांद्यांची आठवण झाली. पांडुरंगा, मला कांदा हवाय म्हणे, मला माहित नाही, कांदा दे. त्या सरशी एक नवरा बायकोचं जोडपं, अहो प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणीच, डोक्यावरती कांद्याची टोपली घेऊन आले. म्हणाले, अरे तुक्या, आम्ही बाजाराकडे निघालो होतो, तू हात लाव रे बाबा. तू हात लावला ना, सगळा कांदा विकला जाईल बरं चांगल्या दराने, आणि हे घे. असं म्हणून प्रत्येक मुलाला 2-2 कांदे देऊन हे नवरा बायको अंतर्धान पावले. मी निरूपणाच्या सुरुवातीला सांगितलं ना की लहान मुलाला कुठं या स्वतःच्या स्वार्थाची पर्वा आहे. त्याला एकच माहिती, जे काही पाहिजे ते आपल्या आईच्या जवळ तिची गळामिठी घालून मागायचं. बाकी कुठल्या गोष्टीचा विचार करायचा आहे, काय करायचंय? निर्मल मन जन सो मोही पावा. हे प्रभो, या विद्वत्तेने माझी ही निर्मळता काढून घेतली रे. तू या बुद्धीच्या डिग्र्या तर दिल्या, पण मनामध्ये हा व्यवहार देखील अगदी अंतःकरणात घट्ट मुरून टाकला. स्वतःचा स्वार्थ कसा साधायचा याचं सगळं तू तंत्रज्ञान मला या शिक्षणाच्या आधाराने दिलं. परंतु श्री महाराज म्हणतात, हिरा टाकोनी या गारा देसी हाती, तेथे माझी मती काय चाले. या सगळ्या शिक्षणाने, या कलियुगाच्या या प्रभावाने मी देखील त्याच सर्व अवस्थेमधून वाहत गेलो. तीच शिक्षण पद्धती स्वीकारली, त्याच डिग्र्यांना मिळवणं हे जीवनामध्ये धन्यता मानून बसलो. परंतु हे प्रभो, या सगळ्या गारगोट्या जमवत असताना मी माझ्या अंतःकरणामधून प्रभू रामचंद्र रूपी हिऱ्याला घालवून बसलो रे. परमार्थामध्ये लर्न टू अनलर्न म्हणतात ना, ते हेच चाललंय आपलं. त्या विद्वत्तेने पोट खळगी तर भरून दिली आम्हाला, परंतु चित्तशुद्धी मात्र करण्यामध्ये ते सगळं असलेलं ज्ञान हे मुळी आम्हाला मोठी बाध्यता ठरली. हो, माझा राम माझ्या हातून गवसून गेला, हिरावून घेतला या शिक्षणाने, या व्यवहाराने, या बुद्धीने.
प्रभू रामचंद्र म्हणतात, मोही कपट छल छिद्र न भावा. मला असं वाटतं की संत जेव्हा आपण त्यांच्या दर्शनाला जातो ना, त्या समाधीमधून जणू काही आपल्या चित्ताचा एक्सरे काढतात. जसं आजच्या काळामध्ये प्रत्येकाला त्या सिटी स्कॅनसाठी धडपडावं लागतं आणि त्याचे स्कोर घेऊन त्या औषधांच्या लाईनीमध्ये उभं राहावं लागतं, तसं जणू काही सत्पुरुष देखील आमच्या चित्ताची शुद्धता किती झालीये तेच या समाधीमधून पाहतो. आणि मग दिसतात कपटाचे पॅचेस आहेत, छल आहे हृदयामध्ये, अनेक प्रकारची खोट आहे. अरे बाळा, कसं देऊ रे रामाला तुला, कसा राम भेटेल. आणि त्यामुळे संतांच्या दारात भगवंताच्या कडं या व्यवहाराचे तर्कच चालत नाहीत. इथं सुग्रीव रूपी आमचं प्रतिनिधित्व करणारा जीव प्रभू रामचंद्रांना म्हणतोय की भेद लेन पठवा दससीसा. रावणाने त्याला आपल्या सगळ्या व्यूहरचनेचा अभ्यास करण्यासाठी पाठवलंय. मला असं वाटतं, राखीय बांधी मोही असं भावा. प्रभू रामचंद्र म्हणाले, तू बुद्धीच्या आधाराने नीती तर फार छान सांगितली सुग्रीवा, परंतु एक लक्षात घे, जरी तू म्हणतोस की तो व्यूहरचना पाहायला आलाय, तरी आपलं काय त्याच्यामध्ये बिघडतंय. तबहुन कछु भय हानी कपीसा. तरी देखील आपल्याला कशाचीच काळजी करायची गरज नाही. सुग्रीवा, अरे हे सगळे राक्षस, हे रावण, हे तुला कळतंय का की हे एक केवळ लीला नाट्य आहे. ज्याप्रमाणे किष्किंधा कांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये जामवंताने हनुमंताला कार्य सांगताना हेच तत्व सांगितलं की आम्हाला प्रभू रामचंद्रांनी सामावून घेतलं, हेच आमच्यावरती उपकार आहेत, अन्यथा प्रभू रामचंद्र एकटे पुरेसे आहेत या समस्त राक्षसांचा वध करण्यासाठी. कपिसेन संग संहारी निसिचर राम सीत ही पाव्य. त्यामुळे या प्रभू रामचंद्रांनी आम्हाला त्यांच्या या खेळामध्ये सामावून घेतलं, हेच आपल्यावरती झालेलं मोठं उपकाराचं ओझं आहे. अशा या राक्षसांच्या साठी म्हणून, वधासाठी म्हणून खरंच आपली गरज नाही. प्रभू रामचंद्र हे स्वतःवरती घेत नाहीत. ते सुग्रीवाला म्हणतात की तुला असं वाटतंय का की या राक्षसांच्या वधासाठी ही व्यूहरचना गरजेची आहे, एवढं 18 पद्म सैन्य गरजेचं आहे. अरे तुला मी एक सांगतो, जगमहू सखा निसाचर जेते. जेवढे म्हणून काही राक्षस या जगामध्ये आहेत ना, त्या सगळ्यांना निमिषार्धामध्ये समाप्त करण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी हा माझा एकटा लक्ष्मण पुरेसा आहे. प्रभू रामचंद्र कोणाचं निमित्त करतील आपल्या स्वतःचं प्रभुत्व सांगण्यासाठी, हे आपल्या बुद्धीला कळूच शकत नाही. माझा लक्ष्मण एकटाच पुरेसा आहे या समस्त राक्षसांचा वध करण्यासाठी. आणि लक्ष्मणाने त्यांना वध करण्यासाठी बाण उचलला, परंतु समोरच्या राक्षसाची त्या निमिषामध्ये बुद्धी फिरली, त्याला पश्चाताप झाला. आणि जर त्याने तिथून अंतःकरणापासून माझी प्रार्थना केली, जर तो मला तिथून शरण आला, तर लक्ष्मणाचा बाण तिथं जागेवर थांबेल आणि मी त्याला माझ्या प्राणासारखा सांभाळीन. कुणाला? शरण आलेल्या राक्षसी वृत्तीला देखील. जर शरण आला नाही तर समस्त राक्षसांना माझा लक्ष्मण एकटा पुरेसा आहे. आणि त्याच्यापैकी कोणाला जरी शेवटच्या क्षणी देखील मनापासून मला शरण यावंसं वाटलं तर रखियहु ताहि प्राण की नाही. त्याचा प्राणासारखा मी सांभाळ करीन रे. त्यामुळे सुग्रीवा, तू अजिबात मनाला ग्लानी आणू नकोस. उभय भान तिथेही आनहु. जर तो मला खरंच शरण आला असेल तर प्रश्नच नाही. आणि जर तो आपली व्यूहरचना पाहायला आला असेल, जर त्याच्या मनामध्ये कपट असेल, तरी देखील काळजी नाही. कारण या राक्षसांनी कितीही जरी कपट केलं, किती जरी छल केला, तरी ते माझ्या लक्ष्मणाच्या एका बाणाला देखील सांभाळू शकणार नाहीत. त्याचा सामोरेपणे जाऊन समर्थपणे त्याचा मार सहन करू शकणार नाहीत. त्यामुळे या दोन्हीही अवस्थेमध्ये बिभीषणाला तुम्ही घेऊन या.
हसी कह कृपा निकेत. पुन्हा हे सांगत असताना प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणात कुठलीही काळजी नाही. स्मित हास्य करत प्रभू रामचंद्र म्हणतात, घेऊन या त्याला. जय कृपाल कही कपी चले अंगद हनु समेत. हे प्रभू रामचंद्रांचं आज्ञा ऐकताच समस्त वानरदळ अत्यंत प्रसन्न झालं. सगळ्यांनी जयघोष केला, जय कृपाल जय कृपाल असं म्हणून. अंगद हनुमंत सुग्रीवाच्या समवेत बिभीषणाला आणण्यासाठी जात आहेत. आता इथं अंगद हनु समेत. अरे हनुमान का नाही? विभीषणाला रामापर्यंत आणण्याचं खरं श्रेय हनुमानाचं आहे. परंतु ज्याच्या अकर्तेपणामुळं ज्याचा मान हा संपूर्णपणे गळून पडला, अशा हनुमानातला मान गेला आणि उरला तो केवळ हनु. असा हा मानविरहित हनु अंगदाच्या समवेत विभीषणाला आणण्यासाठी निघालेला आहे. सज्जनो, असं हे मनाला अतीव प्रसन्नता देणारं मंगलमय हे सुंदर कांड. आता हा प्रभू रामचंद्रांचा परमभक्त रामाच्या समोर येणार आणि त्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन होताच विभीषणाच्या अंतःकरणाची झालेली स्थिती, याचं अत्यंत सुंदर वर्णन गोस्वामीजी आम्हाला जे पुढील दोह्यात सांगणार आहेत, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण जय जय.